नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळीने आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबईतल्या श्री बाबुलनाथ मंदिरामधून. मंडळी, आपल्या व्हिडिओचा थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की नक्की काय गुड न्यूज आहे, काय आनंदाची बातमी आहे. तर मंडळी, विषय असा आहे की आपला जो यूट्यूब चॅनल आहे राकेश काजरेकर, तर त्या चॅनलला कालपासून पेमेंट सुरू झालेलं आहे. म्हणजे यूट्यूब कडून जे पेमेंट येतं तर ते पेमेंट आता आपल्याला यायला सुरू झालं आहे. आपला चॅनल मॉनिटाईज झाला होता, परंतु आपलं जे काय पेमेंटचा जो काय क्रायटेरिया होता तो बाकी होता. तर कालपासनं आपल्या चॅनलला पेमेंट सुरू झालं आहे आणि ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, गौरीसाठी खूप आनंदाची आहे. कारण हा पेमेंट सुरू होण्यासाठी म्हणून आपण जी काही मेहनत घेतली होती ना, तर ती मेहनत आता फळाला आलेली आहे. आणि भोलेबाबांच्या आशीर्वादाने, महादेवाच्या आशीर्वादाने आपला चॅनल मॉनिटाईज सुद्धा झाला आणि चॅनलला पेमेंट सुद्धा सुरू झाले. तर नेमकं किती पेमेंट आलंय हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. परंतु संपूर्ण व्हिडिओ जेव्हा आम्ही बनवायला सुरुवात केली यूट्यूबमध्ये, तर त्या वेळेला आपल्याला नेमके काय काय प्रॉब्लेम्स आले किंवा किती वर्ष आपल्याला संपूर्ण यूट्यूबचा पेमेंट येण्यासाठी म्हणून वेळ गेला, तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जे काही नवीन क्रिएटर आहेत, नवीन जे काही युट्यूबर्स आहेत, जे व्हिडिओज वगैरे बनवतात, तर त्यांना सुद्धा काही गोष्टी सांगायच्या आहेत. तर मंडळी, व्हिडिओला आपण सुरुवात करतोय आणि ते सुद्धा भोलेबाबांच्या आशीर्वादाने प्रत्यक्ष बाबुलनाथ मंदिरामधून. समोर इकडे बघू शकताय शंकर भोलेनाथांचं सुंदर असं तिथे शिवलिंग आहे. श्री बाबुलनाथ मंदिर परिसर बघा तुम्ही, आणि पाऊस सुद्धा सुरुवात झालाय. तर मंडळी, जेव्हा मी युट्यूब चॅनल सुरू केलं ना, ते खरं म्हणजे व्हिडिओ मी रॅन्डमली फक्त युट्यूबला सेव्ह करण्याच्या उद्देशाने मी फक्त ठेवत होतो. पण सुरुवातीला ना, ते जे मी व्हिडिओ जे काही युट्यूबला मी जे काही पोस्ट करत होतो, जे फक्त सेव्ह राहावेत या उद्देशाने मी करत होतो, पण ते व्हिडिओ सुद्धा ना आपल्या सबस्क्राईब मंडळींना खूप आवडत होते. आणि मग त्याच्यातनं आहे ना, माझा एक व्हिडिओ खूप मिलियन्स मध्ये व्ह्यूज मिळाले. तर तो व्हिडिओ माझा होता कोकणातला जो काही पालखी असते, ती पालखी नाचवतात, तो पालखीचा व्हिडिओ होता. आणि खास करून ना माझ्या मामाच्या मुलीने ती पालखी नाचवली होती. तर महिला सुद्धा पालखी नाचवतात असं त्या व्हिडिओचं मी टायटल टाकलं होतं. आणि तो व्हिडिओ आहे ना, जवळजवळ मिलियन्स मध्ये व्ह्यूज मिळाले. आणि नंतर मला बऱ्याचशा कमेंट्स वगैरे यायला लागल्या की दादा चॅनल ग्रो कर, चॅनल पुढे घेऊन जा. मला ऍक्च्युली तेव्हा यातलं काय एवढं कळत नव्हतं की नेमकं युट्यूबला चॅनल ग्रो करणे म्हणजे काय असतं, किंवा व्हिडिओ कशा पद्धतीने टाकायचे, व्हिडिओ पोस्ट करताना त्याला नेमक्या कोणकोणत्या सगळ्या गोष्टी जोडायच्या असतात, त्याला थंबलाईन कसं लावायचं असतं, त्याला टॅग कोणते लावायचे असतात, त्याला हॅशटॅग कोणते लावायचे असतात, त्याला कीवर्ड्स कोणते लावायचे असतात, मला काहीच माहिती नव्हतं. पण ह्या इतक्या वर्षामध्ये आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतःहून त्या शिकलो. आणि त्यातून हळूहळू आहे ना, मग आपला युट्यूबचा खऱ्या अर्थाने जे काय आपण व्हिडिओ बनवतो, ते व्हिडिओ बनवण्याचा आपला प्रवास सुरू झाला. आपल्या गावातले खास करून व्हिडिओ आपल्या युट्यूब फॅमिलीतल्या लोकांना, आपल्या सबस्क्राईब लोकांना खूप आवडतात. तर त्यामुळे गावी कधी गेल्याच्या नंतर आहेत ना, जे काही मी व्हिडिओ पोस्ट करतो ना, त्याला तुम्ही भरभरून प्रेम देता. तर मंडळी, खास करून युट्यूब तर तर मंडळी, खास करून आहे ना, माझ्या सबस्क्राईब मंडळीला मी धन्यवाद देण्यासाठी म्हणून हा स्पेशल मी व्हिडिओ बनवतोय. मंडळी, खरं तर तुम्ही खूप आवडीने माझे संपूर्ण व्हिडिओ बघताय, पाहताय, आणि त्याच्यामुळेच आज आपला युट्यूब चॅनलला एवढं जे काही प्रेम दिलं, त्याच्यामुळे आता माझा युट्यूबचा खऱ्या अर्थाने पेमेंट सुरू झालाय. खूप खूप छान वाटतंय. म्हणजे घेतलेली मेहनत आज फळाला आले. जे काही मेहनत घेतली होती तिचं चीज झालंय. मंडळी, माझ्या युट्यूब परिवारातले जे काही माझे सबस्क्रायबर आहेत ना, सबस्क्राईब मंडळी आहेत, त्यांना मी स्पेशल थँक्स देतो की हे जे काय शक्य झाले ना, हे फक्त तुमच्यामुळे झालं.
कारण तुम्ही माझे व्हिडिओ आवडीने बघताय आणि त्याच्यामुळेच हे सगळं शक्य होतंय. आज जवळजवळ 4,900 सबस्क्रायबर आपले आहेत. लवकरच 5,000चा टप्पा सुद्धा आपण पूर्ण करतोय. अपेक्षा आहे की जास्तीत जास्त माझे व्हिडिओ तुम्ही पहा, जास्तीत जास्त मला सपोर्ट करा. आपले सबस्क्रायबर सुद्धा वाढवण्यासाठी मला तुम्ही सपोर्ट करा. नक्कीच हा व्हिडिओ मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन या व्हिडिओच्या माध्यमातून की आपण जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब व्हा, माझ्या चॅनलला तुम्ही जॉईंट व्हा आणि मला पूर्णपणे सपोर्ट करा. जे काही नवीन क्रिएटर आहेत, नवीन युट्यूबर्स आता सध्या जे काही येत आहेत, त्यांना एवढीच विनंती आहे की व्हिडिओ बनवत राहा. कधी कधी अशी एक वेळ येते ना की व्हिडिओ बनवताना आहे ना आपण एकदम नाराज होतो की खरंच आता यातनं काही होत नाहीये, आता काय खरंच म्हणजे होणार नाही मला आता. व्हिडिओ माझे लाईक्स येत नाहीत किंवा व्ह्यूज येत नाहीत. हे सगळ्यांच्या बाबतीत होत असतं. पण प्रयत्न सोडू नका. एक अशी वेळ येते ना की त्यावेळी तुमचे व्हिडिओ व्हायरल नक्की होतात. युट्यूब तुमची दखल घेते आणि युट्यूबला सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. युट्यूबनी नव्या क्रिएटर्सना जी काही संधी दिली आहे आणि त्या संधीतनं नंतर त्यांना जे काही तुम्ही मानधन देताय किंवा त्यातून तुम्ही जे काही युट्यूब कडून त्यांना जे काही पैसे येत आहेत ना, त्यातनं बरेचसे कुटुंब चालत आहेत. बरेचसे युट्यूबर्स त्यातनं मोठे झाले आहेत, मोठमोठे स्टार झाले आहेत, मोठे रील स्टार झालेत. युट्यूबचे स्पेशली थँक्स मानतो की युट्यूबनी सर्वसामान्य लोकांना जी काही संधी दिली आणि त्या संधीतनं लोक आज खूप मोठमोठे स्टार झालेत. तर मंडळी, तुम्हाला सुद्धा हेच सांगेन की आपण जर युट्यूब चॅनल चालवत असाल ना तर नाराज होऊ नका. सुरुवातीला व्हिडिओ आपले चालत नाहीत, व्ह्यूज येत नाहीत किंवा कधी कधी अशी परिस्थिती येते ना की असं वाटतं की हे सगळं सोडून द्यावं, पण तसं करू नका. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू टाकत राहा आणि एक वेळ अशी येते नक्की तुम्हाला तुमच्या केलेल्या कामाचा आहे ना पोचपावती मिळते तुम्हाला. त्यातनं युट्यूब तुम्हाला संधी देतं आणि तुमचं केलेल्या कामाची तुम्हाला नक्कीच तिथपर्यंत ते जे काही पैसे येतात त्या रूपातनं तुम्हाला ते नक्की मदत करतात. तर मंडळी, विनंती आहे व्हिडिओ बनवत राहा, नाराज होऊ नका. मी सुद्धा अशा प्रसंगातून गेलोय. मला सुद्धा असं वाटायचं यार बस झाला आता थांबूयात, पण गौरी मला सांगायची तुम्ही करत राहा. ऍक्च्युली व्हिडिओ बनवण्यामागे कारण ही आहे, हिला आवडतं की व्हिडिओ बनवूयात आपण आणि हिने सांगितलं ना म्हणून मी व्हिडिओ बनवतोय. नाहीतर कामाचा एवढा बिझी शेड्यूल असतो तर त्यातनं सुद्धा आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो. हिला आवडतं, मोर्याला आवडतं, आर्याला सुद्धा आवडतं. तर हिने सपोर्ट केलाय म्हणून सगळं चाललंय. भोलेबाबांचा आशीर्वाद आहे म्हणून सगळं चाललंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघताय, तुम्ही भरभरून प्रेम देताय म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलोय. आज माझ्यासाठी, आमच्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे आणि तो आनंदाचा क्षण तुमच्या बरोबर शेअर करतोय. आपण सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. बऱ्याचशा जणांना आता विचार पडला असेल की नेमकं किती पेमेंट आलं की आणि किती वर्ष झाली. तर वर्ष म्हणजे जवळजवळ युट्यूब चॅनल चालू करून आहे ना 7 ते 8 वर्ष झाली. पण याच्यामध्ये आहे ना 7 ते 8 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने जर व्हिडिओ बनवायला जी सुरुवात झाली ना ती लॉकडाऊनच्या नंतर. कारण तोपर्यंत आहे ना शिकतच होतो. नवीन नवीन व्हिडिओ कसे टाकायचे, नवीन नवीन ट्रिक काय काय वापरायच्या, ह्या सगळ्या अजून पण शिकतोच आहे. पण युट्यूब आहे ना तुम्हाला काही ज्या काही गाईडलाईन्स देतात ना त्या गाईडलाईन्स तुम्ही नक्की फॉलो करा. युट्यूब ऍक्च्युली तुम्हाला पुढे जाण्यासाठी आहे ना मार्ग पण देत असतो. तर तो मार्ग तुम्ही नेमका कसा आहे ते तुम्ही समजून घ्या. काय काय पॉलिसीज आहेत युट्यूबच्या, काय काय गाईडलाईन्स आहेत ना त्या तुम्ही नेमक्या समजून घ्यायला पाहिजेत. आणि जर त्या गाईडलाईन्स प्रमाणे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला नक्की यश मिळतं. युट्यूबचे जे काही क्रायटेरियाज आहेत ते क्रायटेरिया तुम्ही कधी ब्रेक करू नका. नाहीतर तुमचे चॅनल कधी कधी युट्यूब आहे ना ते पूर्णपणे बाद करून टाकते. तुमचा चॅनल अगदी डिमॉनिटाईज होऊ शकतो किंवा तुमचा चॅनल सीज सुद्धा होऊ शकतो. तर विनंती आहे, युट्यूब तुम्हाला जे जे मार्गदर्शन करतंय आणि युट्यूब नाही ना कधीच चुकीचं मार्गदर्शन करत नाही. जे मार्गदर्शन करते ना ते मार्गदर्शनचे तुम्ही व्यवस्थित फॉलो करा. त्यांचे नियम आहेत, त्या नियमानुसार तुम्ही चाला, तुम्हाला नक्की यश मिळेल. तर मंडळी, ऍक्च्युली आता पेमेंट किती आलंय ना, तर हे पेमेंट किती आलंय हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. पण
त्याचे काही नियम आहेत पेमेंट सांगण्याचे सुद्धा. तर मी तुम्हाला ऍक्च्युली अमाऊंट मी तुम्हाला सांगू शकणार नाही किती आले, पण जे आलेत ना ते आपल्याला समाधानकारक आहे आणि आपण त्यामध्ये खुश आहे की ऍटलिस्ट आपलं सुरुवात झालेली आहे. तर ऍक्च्युली जी काही अमाऊंट आली ना तर मी अमाऊंट तुम्हाला सांगतो. सांगूयात ना अमाऊंट काय आले. तर ऍक्च्युली मी तुम्हाला अमाऊंट सांगणार नाही. ते सुद्धा युट्यूबचा एक क्रायटेरिया असतो, तो आपल्याला ठेवावाच लागतो. युट्यूबचे जे काही नियम आहेत ते नियम आपल्याला पाळावेच लागतात. तर मला जो काय आता फर्स्ट पेमेंट आलाय ना, तो फर्स्ट पेमेंट मी आता ह्या बाबुलनाथ मंदिरामध्ये मी बसून तुम्हाला सांगतोय. भोलेबाबांच्या आशीर्वादाने मी तुम्हाला सांगतोय. कारण जे काय आहे ते भोलेबाबांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सहकार्यामुळे, तर मला ते तुम्हाला सांगायचंच आहे. कारण बरेचसे जण मला म्हणत होते की सांगू नकोस. बरेचसे युट्यूबर्स किंवा क्रिएटर आहेत ना, आलेला फर्स्ट पेमेंट सांगत नाही. पण मी ही सुद्धा मला तेच म्हणत होते की नका सांगू, सांगायचं नसतं. पण म्हटलं असं नाही करायचं. खरं तर आपण जे काही व्हिडिओ बनवतोय ना, ते आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीसाठी करतोय. आणि युट्यूब फॅमिलीचा जो काही आपल्याला पाठिंबा आहे, जे काही सहकार्य आहे, त्यांच्यामुळे हे सगळं होत आहे. त्याच्यामुळे आहेत ना आपल्याला त्यांना सांगणं भाग आहे. त्याच्यामुळे आपल्या युट्यूब परिवारातल्या सगळ्या मंडळींना मी सांगतो की जो काय माझा फर्स्ट पेमेंट आलाय, तो फर्स्ट पेमेंट आहे ना, एखादे बोयाचे माईक असतात ना, बोया कंपनीचे माईक आहेत, जे बेसिक माईक आहेत, तर ते बेसिक माईक आपण त्या पेमेंटमध्ये घेऊ शकतो. एवढं ते पेमेंट आलंय. ठीक आहे, आपण खुश आहोत त्याच्यामध्ये. आणि छान वाटलं की मला वाटलं नव्हतं की YouTube कडनं पेमेंट खरंच येईल. पण मला पेमेंट येताना आहे ना असा काही त्रास नाही झाला. कारण जे काही युट्यूबने जे काही गाईडलाईन दिली होती ना, त्या गाईडलाईन प्रमाणेच आपण सुरुवातीपासून राहिलो. त्यांचा क्रायटेरिया आपण कुठेच क्रॅक केला नाही. युट्यूब जे जे मार्गदर्शन करत होते त्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी केल्यात. युट्यूबची जी काही सुरुवातीची युट्यूबकडनं एक पिन येतो, तो पिन आपण आल्याच्या नंतर व्यवस्थित आपण तो बँकेमध्ये व्यवस्थित आपण फिलअप केला. त्याच्यानंतर मग बँकेचा जो काही स्विफ्ट कोड असतो, तो स्विफ्ट कोड आपण व्यवस्थित भरला. त्याच्यानंतर मग बँकेकडून आपल्याला टॅक्स साठी जो फॉर्म भरला जातो, त्याची विचारणा केली जाते. आपण तो टॅक्स फॉर्म भरला. ऍड्रेस साठी आपण व्यवस्थित व्हेरिफिकेशनचा जो काही क्रायटेरिया होता तो आपण व्यवस्थित पूर्ण केला. या सगळ्या गोष्टी युट्यूब आपल्याला जे सांगतं ना, त्याचा क्रायटेरिया आपण व्यवस्थित पार पाडायचा. आणि त्याच्यानंतर मग युट्यूब आपल्याला ना एक $100चा क्रायटेरिया आपल्या समोर ठेवते. आणि तो $100चा क्रायटेरिया आपल्याकडनं पूर्ण झाला की आपल्याला युट्यूब पेमेंट रिलीज करतं. आणि युट्यूबने मला तो पेमेंट काल युट्यूबकडनं मला तो पेमेंट काल मला पाठवलेला आहे. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि मंडळी खूप छान वाटलं. आणि युट्यूबचे खरंच मनापासून आभार मी व्यक्त करतो की युट्यूबने एक सर्वसामान्य लोकांसाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. आणि त्यातून आपण हळूहळू आता पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. तर मंडळी, मी जो तुम्हाला आता पेमेंट सांगितला, तो बोयाचे एक छोटेसे माईक, बेसिक माईक आपण खरेदी करू शकतो, एवढं आपल्याला पेमेंट आलेलं आहे. आणि आपल्या सर्वांचे मी आता पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही जो काही सपोर्ट दिलात, त्या सपोर्टमुळे हे सगळं शक्य झाले. आणि मुद्दाम मला हे तुम्हाला ते मुद्दाम सांगायचं होतं की हे सगळं तुम्ही केलेल्या सपोर्टमुळे झालेलं आहे. आणि तुमचा पाठिंबा आणि तुमचं सहकार्य, तुमचं प्रेम आपल्या युट्यूब चॅनलवरती कायम असंच असू देत. यापुढे आता जबाबदारी वाढले, नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची आता आणखी प्रेरणा मिळेल. तुम्ही सांगा, त्या पद्धतीने आता आपण नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. खरं तर मुंबईमध्ये नवीन असे स्पेशल काही व्हिडिओ दाखवण्यासारखे मिळत सुद्धा नाहीत. विषय नसतात. खरं तर गावी गेल्यानंतर बरेचसे विषय असतात. पण तरी सुद्धा तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने आता आपण नवीन नवीन व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. खरंच तुमचे आणि मनापासून आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा. माझी युट्यूब जी काही फॅमिली आहे ती आज 5,000च्या आसपास आलेली आहे. 4,900 आहेत. लवकरच 5,000चा टप्पा तुमच्यामुळे तो पूर्ण होईल. आणि 525 आणि 25चे नक्कीच लाखाच्या वरती सबस्क्रायबर जातील, ही अपेक्षा आहे. तर मंडळी, हा एक छोटासा ब्लॉग बनवला होता, जो तुमचे फक्त आभार मानण्यासाठी. कारण हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय. आणि मंडळी, खास तुमच्यासाठी आहे ना आज बाबुलनाथ मंदिरामध्ये सुद्धा आलोय, जेणेकरून आज बाबुलनाथ मंदिरामध्ये भोलेबाबांचं तुम्हाला दर्शन सुद्धा होईल.
तर मंडळी पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो आणि हा छोटासा व्हिडिओ जो फक्त मी स्पेशली आभार व्यक्त करण्यासाठी आणि पेमेंटची अपडेट देण्यासाठी मी खास बनवला होता. तर आपले मनापासून आभार आहेत. असंच सहकार्य आणि असंच प्रेम आपल्या या राकेश काजरेकर या युट्यूब चॅनलला नक्की द्या. नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्या समोर आणण्याचा नक्की मी प्रयत्न करेन आणि चांगले व्हिडिओ आणेन. कोणतेही विषय असे वाईट विषय मी कधीच घेऊन येत नाही, ते मला सुद्धा आवडत नाही. तर नेहमी चांगले विषय आपल्या समोर मी घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सपोर्ट करा. चला तर मंडळी, हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हर हर महादेव. जय भोले.